थांब, हा व्हिडिओ स्किप करू नको. मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या सत्य घटना आधारित चमत्कार सांगत आहे. एकदा अक्कलकोटमध्ये एक मोठे विद्वान पंडित आले होते. त्यांनी खूप अभ्यास केला होता, पण त्यांच्या मनात स्वतःच्या ज्ञानाचा प्रचंड अहंकार होता, जो त्यांनी खोट्या नम्रतेने लपवला होता. तो स्वामींसमोर हात जोडून म्हणाले, मी तर एक अज्ञानी आहे. अंतर्यामी स्वामींनी हा त्यांचा खोटा अहंकार ओळखला. स्वामींनी बाजूला पडलेला एक जुना फाटलेला कपडा पंडितांच्या हातात दिला आणि म्हणाले, या कपड्यापासून किती धागे निघतात ते मोज. पंडित मनातल्या मनात म्हणाला, मी एवढा मोठा विद्वान आणि मला हे काय लहान मुलासारखे काम सांगत आहे. पण तो जसा धागे मोजू लागला तसा चमत्कार झाला. त्याला त्या धाग्यांमध्ये दोऱ्यांऐवजी त्यांच्या आजपर्यंत आयुष्यात केलेल्या चुका, पाप आणि लोकांचा केलेला अपमान स्पष्ट दिसू लागला. पंडिताचे हात थरथर कापले. त्यांचा सगळा अहंकार गळून पडला. तो स्वामींच्या पाया पडला आणि रडू लागला. तेव्हा स्वामींनी मायेने म्हणाले, विज्ञाने नम्रता आली पाहिजे. विज्ञेची नम्रता आली पाहिजे, अहंकार नाही. मनाचा आरसा साफ असल्याशिवाय पुस्तकी ज्ञानाला काहीच किंमत नसते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही छोटी कथा कशी वाटली? जर तुम्हाला स्वामींच्या अक्कलकोटमधील इतर चमत्कारांची किंवा भक्तांच्या अनुभवाची अशीच छोटी कथा हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.